मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि याच बाबतीत बोलण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची हाक दिलेली आहे, कशा पद्धतीनं बघताय? आत्तापर्यंत अनेक आंदोलनं मराठा आरक्षणासाठी ते करतायत. हे बघा, मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा गुलाल उधळला, अनेक वेळा GR काढले गेले. मुळात मनोज जरांगे काय मागणी करतायत आणि मुळात शासन त्याला काय उत्तर देतं हे एकमेकाला न कळलेली गोष्ट आहे. मनोज जरांगेंच्या भेटीला निवृत्त न्यायाधीश गेले, अनेक आयोगांचे अध्यक्ष गेले, अनेक नेते गेले, अनेक समित्यांचे अध्यक्ष गेले, वेगवेगळ्या पक्षांचे वजनदार नेते गेले, लाडांसारखा माणूस तिथं गेला, तरी मनोज जरांगेंची मागणी का पूर्ण होत नाही? कारण त्यांच्या मागणीला लिगल ॲस्पेक्ट नाही. तरीसुद्धा शासन बेकायदा GR काढतं आहे. त्या GR अन्वये ओबीसीला जे थ्रेड्स पोचायचे आहेत, ओबीसीचं जे नुकसान व्हायचं आहे ते झालेलं आहे. गेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये ओबीसींचं पंचायत राजमधलं, जिल्हा परिषदांमधलं, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकामधलं आरक्षण या कुणबी दाखले काढलेल्या, बोगस दाखले काढलेल्या लोकांकडून संपलेलं आहे. हे वास्तव आहे महाराष्ट्रामधलं. त्यामुळं हीच मागणी त्यांनी धरली की त्यांनी 56 लाख नोंदींचं सांगितलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या नोंदीच दिल्या जात नाही आहेत किंवा त्याचं सरकार दप्तरी त्या वेगानं काम होत नाही आहे. हे बघा, 56 लाख नोंदी कशाच्या आहेत? ओबीसींचे आहेत का? 56 लाख नोंदी फार्मर्स असल्याचे आहेत, शेतकरी असल्याचे आहेत. मग शेतकरी जैन पण होते, शेतकरी ब्राह्मण पण होते. मग हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये VJNT अ ब मधल्या अनेक जाती SC अथवा ST मध्ये आहेत. बलुत्यालुत्यामधल्या काही जाती SC अथवा ST मध्ये आहेत. मग तो निकष लावायचा का? मुळात एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये रिझर्वेशन देत असताना तो लिगल ॲस्पेक्ट बघावा लागतो, तो आयोग ठरवतो. आणि मंडल आयोगानं 1994ला मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आहे. त्यामुळं मनोज जरांगे जे मागणी करतायत, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे या मागण्यांसाठी आंदोलन, नेमकी कोणाची फसगत करते सरकार? मनोज जरांगे बेकायदा मागण्या करतायत आणि शासन त्याला बेकायदा उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. याच्यात ओबीसीचं खूप मोठं नुकसान होतं, कारण ओबीसीच्या बाजूनं कोणी बोलायला तयार नाही. ना एखादा आमदार बोलतोय, ना विरोधी पक्ष बोलतोय, ना खासदार बोलतोय, ना मंत्री बोलतोय, ना मुख्यमंत्री बोलतात. ओबीसींचं मरण आहे त्यांच्या या बेकायदा मागण्यामुळं. त्यामुळं आता बघा, काल परवा काय मागणी केली या माणसानं, तरी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय ही मागणी कशी असू शकते? एखादं वैधानिक विकास महामंडळ ते आहे ऑलरेडी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ते म्हणे की ओबीसीची सब कमिटी बावनकुळे अध्यक्ष आहेत. अरे मग मराठा समाजाची पण आहे ना, त्याचे अध्यक्ष आपले विखे पाटील आहेत. आपण काय मागतोय याची सुद्धा अक्कल नाही या माणसाला. मराठा मंत्रालय, मग महाराष्ट्रामध्ये 300-400 जाती आहेत, SCच्या 59 जाती आहेत, STच्या जवळजवळ 20-25च्या आसपास जाती आहेत, OBC VJNTच्या 300-400 जाती आहेत. एवढी मंत्रालय स्थापन करायची? एखादं मंत्रालय क्लाससाठी, बहुजन कल्याण खातं क्लास, ज्याच्यामध्ये 450 जातींच्या सोशल डिस्क्रिमिनेशनवर आधारित एखादं खातं असतं. हे सगळा आरक्षणाचा मुद्दा येतोय. मात्र देशात एक मोहीम चालू झालेली आहे की आरक्षण हटाव. या मोहिमेकडे तुम्ही कसं बघताय? कारण का यामध्ये प्रामुख्यानं जो उच्च शिक्षित वर्ग आहे हा या मोहिमेकडेच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. आरक्षण हटाव जगभरातल्या 114 देशामध्ये आरक्षणाचं धोरण आहे. ते प्रगत अशा अमेरिकेमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, जापानमध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे. भारत ज्यावेळी उत्क्रांती झाली मानवी हक्कांच्या अधिकारांच्या दृष्टिकोनातून, भारतामध्ये सुद्धा ज्या ज्या लोकांना इथं शेकडो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला, अमानवीय वागणूक झाली, शूद्र अतिशूद्र, शारीरिक श्रमाचे कामं, कनिष्ठ दर्जाचे कामं ज्यांच्या बाबतीत झाला दुजाभाव, आदिवासी आहेत, आमच्या SC मधले बांधव आहेत, आमच्या VJNT मधली लोक आहेत, त्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये घेण्यासाठी, त्यांचं प्रतिनिधित्व सस्टेन करण्यासाठी, त्यांना मान सन्मान इज्जत स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये देण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी म्हणजेच पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन लोकशाहीनं ठरावानं अडॉप्ट केले ना. शेकडो वर्षाचा स्पॅन एका बाजूला आणि 70-80 वर्षाचा स्पॅन एका बाजूला तुम्ही दिलं आहे का? आजपर्यंत शूद्रांना आपण मेनस्ट्रीममध्ये आणू शकलो आहे का? आज रोजी शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण हे भटक्या विमुक्त जाती जमातींचं आहे. आजही भटके विमुक्तांना जमिनीशी समांतर पालामध्ये राहावं लागतं आणि मग त्यांच्यासाठी स्पेशल तरतूद
म्हणून रिझर्वेशन धोरण असेल ते धोरण हटवायचं यांना. त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, शिक्षण मंत्र्याच्या प्रश्नावर आंदोलन हे समजू शकतो ना, पण तुम्ही आरक्षण हटाव म्हणजे छत्रपती शिवाजी. तुम्हाला काय वाटतं, हे आरक्षण हटाव मोहीम ही सरकारमधनंच सुरू आहे म्हणायचं, केंद्र सरकारमधल्याच लोकांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणायचं? हे बघा, आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये 80% लोक येतात आणि आत्ता सवर्णांना सुद्धा आरक्षण दिलं गेलं. त्यामुळं एखाद्या कम्युनिटीसाठी, एखाद्या समूहासाठी काय स्पेशल तरतूद केली जात असेल तिचं स्वागत केलं पाहिजे ना, सकारात्मक दृष्टिकोनातून. नकारात्मक का विचार करताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला लोकशाही दिली, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्रॉब्लेम ऑफ रुपी, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे रेकॉर्ड केलं आहे ते रेकॉर्ड आजपर्यंत कोणी मोडू शकलेलं नाही ना. त्यामुळं तुम्ही रिझर्वेशनमुळं रिझर्वेशन हटाव आणि देश बचाव, काय मानसिकता आहे? हे राजकारण निव्वळ, ही लोकशाही आहे. 90 परिशिष्टाला कोणी हात लावू शकत नाही, घटनेच्या मूळ ढाच्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळं कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावरती पार्ट्या काढून आणि सोशल मीडियावरती मोहिमा राबवून या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. भारताचं संविधान जगामधलं सर्वश्रेष्ठ संविधान मानणारा मी कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाके होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या मागतायत ह्या सगळ्या बेकायदेशीर आहेत आणि सरकारसुद्धा बेकायदेशीर GR काढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या आरक्षणाच्या बाबतीत किंवा मनोज जरांगेंच्या पाटलांच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.